ओव्हर थिंकिंगमुळे कशाचीच सुरुवात होत नाहीये. कशात न कशात अडकून पडल्यासारखं वाटतंय. माहिती तर आहे की छोट्या सुरुवातीच मोठे बदल घडवतात. पण मग परफेक्ट होण्याची वाट पाहायची की आहे तिथूनच सुरुवात करायची? आपलं भविष्य हे आपल्या निर्णयांवरती अवलंबून असतं आणि म्हणूनच कशाची ही वाट न पाहता आहे तिथूनच सुरुवात केली पाहिजे. कारण काल तर गेला, उद्या अजून येणार आहे आणि कदाचित उद्या उद्या म्हणत तो उद्या कधीच येणार नाही. मग आजच का नाही? किती वेळा असंच थांबवायचं स्वतःला? आत्ताच्या निर्णयापासूनच सुरुवात होणार आहे बदलाची. काय मग तयार आहात ना नव्या सुरुवातीसाठी? नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. मी काउन्सिलर आहे आणि स्वीकार माइंड केअरची को फाउंडर. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आपलं रोजचं आयुष्य सोपं करणाऱ्या वेगवेगळ्या विषयांवरती आपण बोलत असतो. स्वतःला पूर्णपणे बदलण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट कृतीमधूनच शिकायचं आहे. आपल्याला असं वाटतं, की जर स्वतःला बदलायचं असेल तर आपल्याला भरपूर शिकण्याची गरज आहे. पण आपल्याला त्याच्या सोबतच कृती करण्याची देखील गरज आहे. आपण अनेक व्हिडिओज पाहतो, अनेक पुस्तकं वाचतो, अनेकांशी बोलून माहिती गोळा करतो, अनेक गोष्टी ठरवतो. मात्र करत काहीच नाही. प्रत्यक्ष कृती आपण कोणती करतोय? कोणतीच नाही. ज्यावेळेला एखादी गोष्ट आपल्या हातून अनेकदा घडते, त्याच वेळी आपण त्यात सुधारणा करू शकतो. फक्त बघून बघून आणि ऐकून ऐकून आपण कधीच नवी सुरुवात करू शकत नाही. कृती करायला सुरुवात केल्यावर अडथळे लक्षात येतात, चुका समजायला लागतात आणि मग आपोआपच सुधारणा होत जाते. कृती नाही केली तर आपोआपच ओव्हर थिंकिंगमुळे स्वतःवरचा विश्वास कमी होतो, स्वतःला त्रास होतो. त्यामुळे इतरांना देखील त्रास होतो. ज्यावेळेला आपण एखादी सुरुवात करायला सुरुवात करतो, त्यावेळेला पटकन फ्लोमध्ये यायचं. पटकन निर्णय घ्यायचे आणि पुढं आपोआप मार्ग निघत जातात. ज्यावेळेला आम्ही फ्लॅट घ्यायचं ठरवलं, त्यावेळेला आमच्याकडे डाउन पेमेंटसाठी पुरेशी रक्कम नव्हती. पण तरीही सतत फ्लॅट्स बदलून वैताग आल्यामुळे आम्ही ठरवलं, की आता स्वतःचं घर घ्यायचं. आम्ही ठरवलं, आम्ही सुरुवात केली, आम्ही मार्ग काढायला लागलो आणि मार्ग आपोआप निघत गेले. पैशांची जुळवाजुळव झाली आणि आम्ही स्वतःचा फ्लॅट देखील घेतला. किंवा ज्यावेळेला या चॅनेलची सुरुवात झाली, त्यावेळेला मी हा विचार नाही करत बसले, की मला परफेक्ट व्हायचं आहे आणि मगच मला चॅनेल सुरू करायचं आहे. जे माझ्यात होतं त्यापासून मी सुरुवात केली. जे साहित्य माझ्याकडे होतं त्यापासून मी सुरुवात केली. आणि मग वेगवेगळे प्रयोग करत असताना मी घडत गेले. अनेक व्हिडिओज केल्यानंतर आपोआपच माझा सराव होत गेला. आणि म्हणूनच ज्या वेळेला आपण एखादी गोष्ट प्रत्यक्ष करायला घेतो, त्यावेळेला तिथं येणाऱ्या अडचणी त्या सोडवण्यासाठी आपल्यामध्ये आपोआप बळ येतं आणि आपली कौशल्यांमध्ये सरावामुळे आपोआपच वाढ व्हायला लागते. कौशल्य वाढवण्यासाठी त्यांचा सराव करणं गरजेचं आहे. आत्ताच्या आत्ता लगेच वही पेन घ्या आणि तुम्ही कोणत्या गोष्टीची सुरुवात करणार आहात? तुम्ही स्वतःमधलं काय बदलणार आहात? तुमच्यामध्ये कोणती कौशल्य आहेत याची यादी काढा. कारण जर स्वतःला बदलवून टाकायचं असेल, तर स्वतःला जाणून घेणं आणि आपल्याला जाणून घेतल्यानंतर आपल्या गुणांचा वापर करत लगेच कृती करायला सुरुवात करणं महत्वाचं आहे. त्याशिवाय तुमच्यामध्ये बदल कधीच होणार नाहीत. लगेच वहीमध्ये लिहायचं आहे, की आपण कोणत्या गुणाचा वापर करून कोणती कृती करायला सुरू करतोय. रिसर्च असं सांगतो, की आपल्या मेंदूची रचनाच अशी आहे, की तो उपदेशांमुळे आणि स्वतःच्या सरावामुळे शिकतो. सक्रियपणे स्वतःच्या हाताने काम केल्यास तल्लख बनतो. आपल्यातला सराव आणि चिकाटी याच्या सहाय्यानं आपण कोणतंही कौशल्य संपादित करू शकतो. आणि म्हणूनच असं कोणतं तरी एक कौशल्य ठरवा आणि लगेच कृती करायला सुरुवात करा. स्वतःला पूर्णपणे बदलण्यासाठीचा आपला दुसरा विचार म्हणजे सतत काहीतरी नवीन शिकण्याच्या तयारीत राहा. जेम्स बाल्डविन असं म्हणतात, जे लोक आपल्या भ्रमांना, खोट्या समजुतींना चिकटून बसतात, त्यांना अगदी अशक्य नसेल तरी कोणतीही चांगली गोष्ट शिकणं कठीण जातं. ज्या लोकांना काहीतरी स्वतःची निर्मिती करून दाखवायची आहे, त्यांनी स्वतः
प्रत्येक गोष्टीची छानबीन करून पहावी. आणि ज्याप्रमाणे झाडांची मुळे पाणी शोषून घेतात, त्याप्रमाणे ज्ञान ग्रहण करावं. बरोबर ना? सतत मनाची दारे उघडी ठेवूयात. जिथून जे शिकता येतंय, जिथून जे घेता येतंय, ज्या गोष्टींमुळे ज्ञानात भर पाडता येतीये, त्या गोष्टींचं निरीक्षण करूयात. निरीक्षणामधून देखील आपण अनेक गोष्टी शिकू शकतो. समजा तुम्ही कंटेंट क्रिएटर आहात, तर आजूबाजूला पहा, निरीक्षण करा. काय नवीन दिसतंय, त्यातून तुम्ही काय शिकताय, तुमची क्रिएटिव्हिटी आपोआप वाढेल. किंवा जर तुम्ही डिझायनर आहात, शिलाई काम तुम्ही छान करताय, तर आजूबाजूला पहा, आजूबाजूच्या लोकांनी लोकं जे कपडे वापरतायत त्यामधले डिझाईन्स त्याचं निरीक्षण करा, ते वेचून घ्या. किंवा जर तुम्हाला डेकोरेशन करायला आवडतं, होम डेकोर आवडतं, तर अशा वेळेला इतरांकडे गेल्यानंतर बघा कोणती गोष्ट वेगळी आहे, ती कशा पद्धतीने ठेवलेली आहे, रंगसंगती काय आहे. तुमचं कोणतंही प्रोफेशन असू द्यात, प्रत्येक प्रोफेशनला रिलेटेड काही ना काहीतरी तुम्हाला तुमच्या आजूबाजूला सापडेल. फक्त त्याकडे शांतपणे पाहण्याची, आपल्या मनाचं दार, मेंदूचं दार उघडं ठेवण्याची गरज आहे, जेणेकरून जे काही आपण शिकतोय ते आपण स्वतःमध्ये भरून घेऊ. मला सगळ्यातलं सगळं येतं, मला सर्व काही येतं, ही जी भावना आहे, ह्याच भावनेमुळे आपली प्रगती खुंटते. आपण मरेपर्यंत काही ना काहीतरी शिकत राहणार आहोत. आपल्याला शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. त्यामुळे फक्त मला शिकायचं आहे, मला पाहायचं आहे, कुठे काय नवीन दिसतंय, काय वेगळं दिसतंय, या शोधात सतत राहायचं आहे. असं पण ठरवलं पाहिजे. तुमच्या आजूबाजूला असेच लोक ठेवा, जे सतत शिकण्याबद्दल, ज्ञानाबद्दल बोलतात. सतत काहीतरी नवीन करू पाहतात. कारण जसं आपलं सर्कल असणार आहे, कुठे ना कुठे आपण तसेच घडत जाणार आहोत. जर एखाद्या व्यक्तीसोबत बोलल्यानंतर काहीच निष्पन्न होणार नाहीये, तर तिथं आपण आयुष्यातला कितीतरी वेळ वाया घालवतोय. आणि म्हणून आपल्या सोबत, आपल्या जवळ इतके नॉलेजेबल लोक असले पाहिजेत आणि डाउन टू अर्थ लोक असले पाहिजेत, जे सतत काहीतरी शिकतात, जे एका वेगळ्या उंचीवरती आहेत, पण तरीही अगदी नम्र आहेत. अशाच लोकांच्या सानिध्यात राहायला प्रेफर करा. आपल्या निरीक्षण शक्तीवरती काम करा. सतत स्वतःला प्रश्न विचारा, हे असं का? ते तसं का? त्या प्रश्नांची उत्तरं स्वतः शोधा. पुस्तकं, सिनेमा, पॉडकास्ट, सीरीज अनेक गोष्टीतून ज्ञान मिळवायचा प्रयत्न करा आणि ते मिळवलेलं ज्ञान त्याला कृतीचीही जोड द्या. स्वतःला बदलवून टाकण्यासाठी लागणारी तिसरी गोष्ट म्हणजे अडचणींना, संघर्षांना घाबरू नका. अर्थात नवीन काहीतरी करत असताना, नवीन कौशल्य शिकत असताना जाम भीती वाटते. पण त्या भीतीवरती आपल्याला मात करायची आहे. त्या भीतीला सामोरं जायचं आहे. भीती वाटतीये म्हणून ती गोष्ट करणं सोडून द्यायचं नाहीये. स्वतःच्या कामामध्ये स्वतःच चुका काढायला सुरुवात करा. आपण जे काम करतोय ते समोरच्या व्यक्तीला आवडेल का? समोरची व्यक्ती याकडे कोणत्या नजरेने पाहेल किंवा कोणत्या चुका काढेल? त्या चुका स्वतःच्या काढा. अजिबात स्वतःचे लाड करू नका. मला वेळ नाही, माझ्याकडून होणार नाही, मी कसं करू? मला जेवढं जमतंय तेवढं मी केलंय बाई. अशी कारणं देणं थांबवून स्वतःला झोकून द्या त्या गोष्टीमध्ये आणि प्रचंड एनर्जी लावून, प्रचंड सकारात्मकता त्याच्यामध्ये ओतून, इतकं त्या कामावरती प्रेम करून ते काम पूर्णत्वाला घेऊन चला. बदलायचं म्हणजे काय असतं? याच तर गोष्टी असतात. या गोष्टींचा सराव केल्यानंतर आपोआप आपण आतून ग्लो करायला लागतो. आपल्याला असं वाटतं स्वतःला बदलायचं म्हणजे आपला लूक चेंज करायचा आणि आपली भाषा चेंज करायची. यामुळे आपण बदलले जाणार आहोत का? अजिबात नाही. स्वतःला बदलायचं म्हणजे स्वतःला अगदी आतून फ्रेश करायचं, स्वतःला पूर्णपणे बदलायचं असेल आणि योग्य पद्धतीने बदलायचं असेल, तर व्यक्तिमत्वावर काम करावं लागतं. एकाच नाही तर अनेक गोष्टींमध्ये प्रावीण्य मिळवावं लागतं. नुसताच बसून झोपा काढून काहीही होणार नाही. जे येत नाहीये ते परत करा आणि त्यातून यश मिळवा. नाही, वेळ नाहीये, होऊ शकलं नाहीये, ही असली कारणं अजिबात स्वतःला देऊ नका. जे ठरवलेलं आहे ते झाल्याशिवाय रात्री झोपायचं नाही. ही अट जर स्वतःला घातली, अगदी कितीही प्रचंड खराब घाणेरडी परिस्थिती आली, तरी देखील मला माझ्यासाठी या गोष्टी करायच्या आहेत, या गोष्टी शिकायच्या आहेत आणि मी हे करणारच आहे. आणि तरच मी झोपणार किंवा तरच मी जेवणार. स्वतःचे अतिलाड करणं थांबवलं पाहिजे.
पडलो, धडपडलो तरी पण मार्ग काढता आले पाहिजेत. आश्चर्यचकित करणारा प्रवास हा होत नसतो, तो करावा लागतो. जीव ओतून वेळ काढून केलेली गोष्ट कधीच अपयश देत नाही. त्यामुळे पूर्णपणे स्वतःतली एनर्जी ओतायला घाबरू नका. तुम्हाला माहितीये, ज्या वेळेला मी YouTube चॅनल चालू केलं त्यावेळेला मला एडिटिंग अजिबात येत नव्हतं. कोणीही शिकवणारं नव्हतं. कोणीही शूट कसं करायचं सांगणारं नव्हतं. मला शूटिंग करायला देखील येत नव्हतं. पण त्या गोष्टी मी करायला सुरुवात केली. मी जसे जमतायत तसे एडिटिंग करायला सुरुवात केली आणि आपोआपच यूज्ड टू झाल्यानंतर, वेळ दिल्यानंतर, स्वतःला वेळ दिल्यानंतर एडिटिंग जमायला लागलं. अजूनही परफेक्ट एडिटिंग येत नाही आणि कदाचित ते कधीच येणार नाही. कारण शिकणं कधीच थांबत नाही. क्रिएटिव्हिटी कधीच थांबत नाही. कोणीतरी सांगितलं या मेथडनी एडिट कर, तर तेवढी एकच मेथड आपण घेऊन आयुष्यभर एडिटिंग करणार आहोत का? नाही, त्यात वेगवेगळ्या पद्धती आपल्याला आणायच्या आहेत. आपल्याला क्रिएटिव्हिटी ओतायची आहे. आपल्याला ॲप्स एक्सप्लोर करायचे आहेत. सुरुवात कशी करायची हे सांगायलाही बऱ्याचदा कोणी नसतं, त्यावेळेला सुरुवात केलेली आहे. आणि म्हणून स्वतःचं व्यक्तिमत्व मी घडवू शकले तर तुम्ही का नाही घडवू शकणार? स्वतःला बदलण्यासाठी लागणारी चौथी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सवयींमधल्या, कामांमधल्या लहानातल्या लहान गोष्टीवरती प्रेम करा. एखाद्या कामामध्ये जर सातत्य ठेवायचं असेल ना, तर त्या कामावरती, त्या कामाच्या प्रत्येक अंगावरती प्रेम करावं लागतं. कारण ते प्रेमच आपल्याला तिथं टिकवून ठेवू शकतं. आपलं मन तिथं टिकवून ठेवू शकतं. मग सातत्य ठेवणं काय अवघड आहे? प्रेम आलं की सातत्य हे आलंच. आपल्या कामाचा आढावा घेत असताना आपण काय आणि किती छान आणि वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो याकडे लक्ष द्या. पहा स्वतःकडे, स्वतःला ॲप्रिशिएट करा. आपोआप आपल्यामध्ये मोटिवेशन येईल. स्वतःबद्दलच्या आपल्या ज्या उगाचच कल्पना असतात नकारात्मक, त्या खोडून काढण्यासाठी ज्या चांगल्या गोष्टी आपण करतोय त्या गोष्टींना ॲप्रिशिएट देखील आपणच केलं पाहिजे. स्वतःला शाबासकी आपण दिली पाहिजे. अगदी छोट्यातली आपल्या आपल्या कामातली किंवा आपल्या सवयींमधली लहानातली लहान गोष्ट, त्या गोष्टीचा आनंद घ्या, त्या गोष्टीवर प्रेम करा. जर योगा करायला सुरुवात करायची असेल तर तुमच्या मॅटवरती प्रेम करा. तुमच्या मॅटकडे लक्ष द्या. तुमचं शरीर कशा पद्धतीने स्ट्रेच होतंय याकडे लक्ष द्या. व्यायामामध्ये आपोआपच तुम्हाला रस यायला लागेल. शेती करायची आहे. अगदी शेतकरी बघा त्या मातीवरती, त्या पिकावरती, त्या बियाण्यांवरती देखील प्रेम करतो आणि म्हणून तो सातत्य ठेवू शकतो. व्हिडिओमधल्या प्रत्येक वाक्यावरती मी प्रेम करते आणि म्हणून या प्रोसेसचा मी आनंद घेऊ शकते. तसेच आपणही आपल्या कामातील लहानातल्या लहान गोष्टीवरती प्रेम करूयात की. समजा भाजीमध्ये मीठच टाकलं नाही तर तिला चव येईल का? नाही. म्हणून आपण मिठावर प्रेम करतो आणि भाजीत मीठ टाकतो, बरोबर ना? तिथं सातत्य ठेवावं नाही लागत, ते आपोआपच येतं. अगदी तसंच आहे. अशाच लहान-लहान सवयी ज्या असतात, सवयींमधल्या लहान-लहान ज्या गोष्टी असतात, सवयी असतात, त्या आपल्या सगळ्या सवयींना, आपल्या व्यक्तिमत्वाला चविष्ट बनवतात, उठावदार बनवतात. म्हणून आपल्यातली लहानातली लहान गोष्ट, आपल्या सवयींमधली लहानातली लहान गोष्ट, त्या गोष्टीवरती प्रेम करूयात. मग बघा, आपल्यामध्ये होणारा बदल हा कोणीही अडवू शकत नाही. शून्यापासून सुरुवात करायची असेल, शून्यापासून स्वतःला घडवायचं असेल, तर सगळ्या गोष्टींमध्ये सातत्य ठेवण्यासाठी स्वतःवर, आपल्या कामावर, आपल्या व्यक्तिमत्वावर प्रेम करूयात. आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप धन्यवाद, खूप कृतज्ञता. पुन्हा एकदा भेटेन अशाच एका नवीन छान विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.